नमस्कार. एस एज्युकेशन चॅनलवर तुमच्या सर्व प्रेक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत. बंडूच्या इजारीची ही मजेशीर गोष्ट वाचायला आणि ऐकायला सगळ्यांनाच खूप आवडेल. चला तर मग आजचा धडा बंडूची इजार वाचनाला सुरुवात करूया. तुमच्यासाठी हा पूर्ण धडा अगदी व्यवस्थित, स्पष्ट आणि समजेल असा वाचून दाखवतो. चला नीट वाचूया. 2. बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीकपाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामानं कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे पहिले चित्र. बंडू नवीन इजार अंगात घालून पाहतो आणि ती खूप लांब होते. बंडू, अरे इजार जरा लांब झालीय. दुसरे चित्र. तो इजार हातात धरून विचार करतो. बंडू, चांगली 4 बोटं लांब झालीय. आता पुन्हा धोंडूमामांकडे जायचं म्हणजे. तिसरे चित्र. बंडू घरात येतो आणि आपल्या बायकोला सांगतो. बंडू, अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाके घालतीस का? बायको, अहो सकाळी सकाळी आणि काय हे? जेवण बनवायचंय, नीताला शाळेत पाठवायचंय, मला नाही जमणार. चौथे चित्र. बायकोने नकार दिल्यावर बंडू आपल्या बहिणीकडे जातो. बंडू, सुभे, इजार जरा 4 बोटं कापून टाके घालतीस का? बहीण सुभा, नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. पाचवे चित्र. बहीण पण नकार देते, मग बंडू शेवटी आईकडे जातो. बंडू, आई, ए आई, इजार जरा 4 बोटं कापून टाके घालतीस का? आई रागात, ठेव तिकडं तुझी इजार, ही तर रगड काम करून करून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार रागाच्या भरात एका कोनाड्यात फेकली. बंडू बिचारा हिरमुसला, म्हणजेच नाराज होऊन शेताकडे निघून गेला. 6वे व 7वे चित्र. दुपारच्या वेळी बायको स्वयंपाकघरात काम करताना विचार करते. बायको स्वतःशी, सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती. मग बंडूची बायको कोनाड्यातली इजार घेते, तिचे पाय 4 बोटं कापते अन दुमडून टाके घालते. 8वे व 9वे चित्र. थोड्या वेळाने बहीण सुभा कॉलेजमधून घरी येते आणि विचार करते. बहीण स्वतःशी, आपला दादा किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी एवढंही काम करू नये. बंडूची बहीण सुभासुद्धा तीच इजार घेते, तिचे पाय पुन्हा 4 बोटं कापते आणि दुमडून टाके घालते. 10वे व 11वे चित्र. नंतर आई घरचे काम आवरता आवरता विचार करते. आई स्वतःशी, उगा खेकसले पोरावर, एवढा राब राबतोय पोरा. आईलाही वाईट वाटते, म्हणून ती पण इजार घेते, तिचे पाय अजून 4 बोटं कापते आणि दुमडून टाके घालते. 12वे व 13वे चित्र. संध्याकाळी बंडू शेतातून दमून घरी येतो. त्याला माहीत नसते की घरात काय झाले आहे. बंडू स्वतःशी, आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू कोनाड्यातली इजार काढतो, तिचे पाय स्वतः अजून 4 बोटं कापतो व दुमडून टाके घालतो. 14वे चित्र. बंडू आनंदाने ती दुरुस्त केलेली इजार अंगात घालतो, पण ती गुडघ्यापर्यंतच येते. बंडू आश्चर्याने ओरडतो. बंडू, आणलल. 15वे चित्र. बंडूची हाफ पॅन्ट झालेली पाहून घरातील सगळेजण आश्चर्याने पाहतात. 16वे चित्र. आता तिघीही आपली चूक कबूल करतात. बायको, मी इजार 4 बोटं कापली. बहीण, मी पण. आई, आन बया, मी पण इजार 4 बोटं कापली. 17वे शेवटचे चित्र. बंडू स्वतःकडे बघतो आणि म्हणतो. बंडू, मी पण. इजारीची हाफ पॅन्ट झाल्यामुळे शेवटी ते चौघेही एकमेकांकडे बघून खळाखळा हसतात. धडा अगदी स्पष्ट वाचून झाला आहे. या धड्यातून आपल्याला समजते की घरात एकमेकांशी नीट न बोलल्यामुळे कशी गमतीशीर फजिती होते.